नमस्कार. प्रिया सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल होममेड आईस्क्रीम, तेही अर्धा लिटर दूध आणि ब्रेडच्या स्लाईसपासून झटपट कसं बनवायचं याचीच रेसिपी आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात अगोदर मी इथं गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं सुरुवातीला पाणी घालून घेतलेलं आहे. एक मोठा चमचा पाणी घातलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा लिटर दूध, फुल फॅट क्रीमचे हे दूध आहे ते घालून घेतलेलं आहे. आणि थोडंसं गॅसची फ्लेम मीडियम करून त्यावरती हे दूध मी सर्वात अगोदर उकळून घेणार आहे. आणि याला मी सतत चमच्याने हलवत हे मी दूध उकळायला ठेवलं आहे. दूध उकळेपर्यंत इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू, बदाम, थोडे पिस्ता आणि 2 वेलची त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर तयार करून घेणार आहे. आणि ही पावडर मी त्या आईस्क्रीमसाठी वापरणार आहे. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं 2 ब्रेडच्या स्लाईस त्याची छान पावडर तयार करून घेणार आहे. तर इथं अर्धा लिटर दुधासाठी मी 2 ब्रेड स्लाईस घेतले आहेत. तर दुधाची क्वांटिटी किती असेल त्यावरती तुम्ही ब्रेड स्लाईस घाला. म्हणजे 1 लिटर दुधासाठी 4 ब्रेड स्लाईस घातल्या तरी काही हरकत नाही. तर इथं बघू शकता ही अशा प्रकारे ब्रेडचेही मी इथं पावडर तयार करून घेतले आहे. आता दुधाला उकळी आली आहे. त्यानंतर त्यावरती जी जमा झालेली साय आहे ती त्यामध्ये मिक्स करत छान असं पुन्हा पळीने त्याला हलवून घेतलं आहे. तर सतत दुधाला पळीने हलवत दूध हे गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून दूध खाली लागणार नाही. आणि इथं बघू शकता तुम्ही एक 5 मिनटात इथं दुधाला उकळी आली आहे. त्यानंतर त्यातील 2 चमचे दूध इथं मी थंड होण्यासाठी एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेतलं आहे. आणि पुन्हा ते दूध मी थोडंसं अजून आटवून घेणार आहे. तर इथं जे मी 2 चमचे दूध थंड होण्यासाठी ठेवलं होतं ते दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचा कस्टर्ड पावडर घातलेले आहे आणि ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. दूध थंड झाल्यानंतरच त्यामध्ये कस्टर्ड पावडर घालायचे आहे. गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यानंतर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. तर इथं बघू शकता तुम्ही ते मी कस्टर्ड पावडर मिक्स करून छान घेतल्यानंतर इथं दूधही बऱ्यापैकी आटलेलं आहे. तर एक 5 ते 7 मिनटं हे दूध मी आटवून घेतलं आहे. त्यानंतर 1-2 चमचे यामध्ये मी साखर घालून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त करू शकता. तर साखर मी पुन्हा त्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतली आहे. आणि पुन्हा या दुधाला छान असं पळीने मिक्स करून घेतलं आहे. आता त्यामध्ये मी जी ड्रायफ्रूट्सची पावडर तयार करून घेतली होती ती पावडर घालून घेणार आहे सर्वात अगोदर. आणि ती पावडर घातल्यानंतर पुन्हा याला पळीने छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता यानंतर मी जी
कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली होती, ती इथं घालून घेणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, ही अशा प्रकारे मी कस्टर्ड पावडर घालून त्याला छान असं पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. तर कस्टर्ड पावडरच्या अगोदर मी जे ब्रेड मिक्सरला बारीक करून घेतलं आहे ते घालून घेतलं आहे आणि त्याला पुन्हा एक 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घेतलं आहे. पण यामध्ये तो व्हिडिओ घ्यायचा विसरला. तर ड्रायफ्रूट्सची पावडर घातल्यानंतर त्याला एक 2 ते 3 मिनटं छान मिक्स झाल्यानंतर त्यात मी ती ब्रेडची पावडर घालून पुन्हा ते 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून मग मी जे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केली होती ती घातलेली आहे. आता इथं मी काही थोडे केसर घालून घेतलं आहे. तर केसरही त्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आणि याला बऱ्यापैकी घट्टसरपणा या आलेला आहे. तर पुन्हा एक 2 ते 3 मिनटं या दुधाला मी छान असं मिक्स करून पुन्हा आटवून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही, ह्या अशा प्रकारे त्याची रबडी तयार झालेली आहे. तर एक 15 ते 20 मिनटं ह्या सर्व प्रोसेसला लागतो. पण आईस्क्रीम खूप छान आणि खूप टेस्टी होतं. त्यानंतर हे सर्व मिश्रण मी एका वाटीमध्ये आता 1 तास थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे आणि ह्या अशा प्रकारे मी तर सर्व मिश्रण त्या वाटीमध्ये काढून याला 1 तास मी फ्रीजमध्ये छान असं थंड करून घेणार आहे. आणि 1 तासाने बघू शकता हे खूप छान असं थंड झालं होतं. आता हे जे सर्व मिश्रण आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे आणि याला थोडंसं मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता यामध्ये मी थोडी दुधावरची जी साय आहे, जी मलाई, ती घालून घेणार आहे. तर तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल ती तुम्ही इथं वापरू शकता. तर मी इथं दुधावरची जी मलाई आहे तीच त्यामध्ये घातली आहे. यामुळे ही खूप छान अशी चव आईस्क्रीमला येते. आणि इथे अशा प्रकारे मी मिक्सरला हे सर्व जे मिश्रण आहे ते फिरवून घेतलेलं आहे. आणि आता हे जे सर्व मिश्रण आहे ते एका एअर कंटेनर डब्यामध्ये, इथं हा माझ्याकडे असा काचेचा डबा आहे, त्यामध्ये हे सर्व घालून याला एक 15 ते 16 तास छान असं डीप फ्रीजला सेट करून घेणार आहे. तर एक 15 ते 16 तासानंतर इथे बघू शकता तुम्ही आईस्क्रीम खूप छान असं सेट झालं आहे. आणि हे होममेड ब्रेडपासून बनवलेलं आईस्क्रीम तुम्हाला कसं वाटलं? रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.